स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नमस्कार, मी ॲडव्होकेट अस्मिता जयपाल मोरे। दरवर्षी हर जागर दिवशी आई काळंबा देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा केला जातो। होमाचे आयोजन केले जाते। होमाचं रहस्य असं आहे की ज्यांना आई काळंबा देवी नवसाला पावले ते लोक होमातून जातात। तसेच ज्यांची श्रद्धा आहे, भक्ती आहे, ते लोक मनापासून आई काळंबा देवीच्या दर्शनाला येतात। माझीही मनापासून आई काळंबा देवीवर भक्ती आहे, श्रद्धा आहे आणि मनापासून भाव आहे, म्हणून मी आई काळंबा देवीला दरवर्षी येते। तसेच तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी तुम्ही देवीला आलाय, काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, असं वाटलं नव्हतं की एवढे लोक मनापासून भक्ती करतात, श्रद्धा करतात। एवढी गर्दी बघून आज मला खूप आनंद झाला। तसेच आज देवीचं खूप छान दर्शन झालं। होमात चालणाऱ्या भक्तांसाठी मंदिराच्या पाठीमागे आंघोळीची सोय केलेली आहे। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत? मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। मी काळंबा देवीचा मेन पुजारी। आमच्या टोटे कुटुंबानं 52 वर्ष अंतःकरणापासून सेवा केली आणि 52 वर्ष हा अखंड अग्निहोमाचा कार्यक्रम चालू आहे। आणि ह्या 52 वर्षात सुरुवातीपासून 100-200 माणसापासून आज 2 लाख भाविक इथे येतात आणि त्या अग्निहोमाचा जास्त फायदा घेतात आणि त्यासने अनेक कामं, अनेक विधी करून देवा धर्माचे त्यातनी गुण येत नाही, पण त्यांच्या मागणी विघ्न अग्नीतनं चालल्यावर पूर्ण विघ्न जळून जाते। त्यातनी त्याची शक्ती प्रभाव होते, ते सगळ्या विघ्नातनं मुक्त होतात। अशी ह्या अग्निहोमाची महत्व आहे। हा 52 वर्षाची परंपरा आहे। आता ही 53वे वर्ष आहे। अशी जी अग्निहोमाची परंपरा पूर्वीपासून आमच्या बंधुराजापासून सुरू आहे, ते आता जवळजवळ 52 वर्ष होऊन गेली, आता 53वे वर्ष चालू आहे। आज या देवीचं महात्मा असं आहे की आज इथं होमाचा कार्यक्रम होतो। या होमाच्या कार्यक्रमामध्ये येणारे प्रत्येक भक्त वेगळ्या भागातून येतात आणि या देवीवर श्रद्धा असलेले सर्व भाविक भक्त येऊन देवीचा आशीर्वाद घेतात। या होमामध्ये चालतात आणि होमामध्ये त्यांची काय असेल ते पिढा बाला जे काय असेल पंचमहाभूत हे अग्नीमध्ये तेजस येऊन जातं। त्यानंतर देवीचं महात्मा खूप मोठं आहे। या 7 समुद्रापलीकडून या देवीला मानलं जातं। या देवीला भाविक भक्त एवढे येतात की अल्लोड गर्दी होती या भाविक भक्तांची आणि हे भाविक भक्त जे येतात याचा महाप्रसाद हे जे आहे हे सर्व भाविक भक्त त्याच्या स्वइच्छेने आपल्या देवीसाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम करतात। नमस्कार, मी पोतराज आनंदा शिवाजी वाळदंडे अमरापूरकर, महालक्ष्मी पोतराज पार्टी अमरापूर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली।
दरवर्षीप्रमाणे इथं काळंबा देवीचा टिकाचा कार्यक्रम असतोय आणि आम्ही सर्वजण आनंदात अगदी उत्साहात पार पाडतो आणि दरवर्षी मला इथं जाण्याच्या कार्यक्रमाला संधी देतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि दरवर्षीप्रमाणे खूप असे पब्लिक भाविक मंडळी या देवीच्या कार्यक्रमाला हजर होतात असं या देवीचा महिमा आहे एवढं सांगून नमस्कार। जो हा काळंबदेवीचा महोत्सव आणि अग्निहोमाचा चालण्याचा जो वर्षानुवर्षाची परंपरा आहे ती परंपरा काळंबदेवीची अखंड चालू आहे आणि आमचे धनगर समाज बांधव जे आम्हाला काळंबदेवीचा ढोल वाजवायचा मान आहे गेले 3 दशक झालं 3 तप आम्ही तो ढोल वाजवण्याचं आमचे आजोबा आमचे वडील आम्ही सगळे करतोय आणि काळंबदेवीची महती ही वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे आणि भक्तांचा महापूर इथं लोटत आहे आणि देवी ही नवसाला पावणारी आहे त्यामुळं भक्तिभावाने लोक इथे येतात आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। मी सुहासिनी शिंदे। आज आम्ही भक्तिभावाने पारंपरिक दृष्टी हा इथं काळंबा देवी जो होम असतो त्या होमामध्ये खूप श्रद्धा भक्तीने लोक येतात तिथे आणि त्या श्रद्धा भक्तीचे एक महत्व आहे की जिथे लोकांची श्रद्धा आहे तर श्रद्धेने आले कुठल्याही संकटाचे निवारण हे ते होते आणि त्यामुळे भक्तिभावाने आम्हीही येतो कारण की जिथे काही गोष्टी शक्य नसतात तर ह्या प्रत्येक भक्ताचं मत आहे की तिथे त्या गोष्टी शक्य होतात त्या भक्तिभावाने आम्हीही ह्या वर्षानुवर्ष आणि पारंपरिक दृष्टिकोनातून कायमस्वरूपी ह्या होमासाठी आणि काळंबा देवी मंदिरामध्ये ज्या श्रद्धा भक्तीने लोक येतात तर त्यांची श्रद्धा ही कायमस्वरूपी राहते एवढंच आणि सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी ॲडव्होकेट अस्मिता जयपाल मोरे। दरवर्षी हर जागर दिवशी आई काळंबा देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा केला जातो। होमाचे आयोजन केले जाते। होमाचं रहस्य असं आहे की ज्यांना आई काळंबा देवी नवसाला पावले ते लोक होमातून जातात तसेच ज्यांची श्रद्धा आहे भक्ती आहे ते लोक मनापासून आई काळंबा देवीच्या दर्शनाला येतात। माझीही मनापासून आई काळंबा देवीवर भक्ती आहे श्रद्धा आहे आणि मनापासून भाव आहे म्हणून मी आई काळंबा देवीला दरवर्षी येते। तसेच तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी तुम्ही देवीला आलाय काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे असं वाटलं नव्हतं की एवढे लोक मनापासून भक्ती करतात श्रद्धा करतात। एवढी गर्दी बघून आज मला खूप आनंद झाला तसेच आज देवीचं खूप छान दर्शन झालं।
सर्व या उभा राहिलेल्या सर्व महिलांनी खाली बसून घ्या. कार्यक्रम सगळ्यांना दिसला पाहिजे. मंडपात सर्व महिलांनी जरा पाठीमागे उभा बसून घ्या खाली. लावा पट पट पट. होमात चालणाऱ्या भक्तांसाठी मंदिराच्या पाठीमागे आंघोळीची सोय केलेली आहे आणि मंदिराच्या पाठीमागे आंघोळीला जावे. 5 मिनिटात होमाचा कार्यक्रम चालू होत आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.